श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर गौरीपूजन का करावे याविषयीची आपण कथा जाणून घेणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटनही दाबा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याविषयीची माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओज मिस करणार नाही. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गौरीपूजन व महालक्ष्मी पूजन हे आपल्या संस्कृतीतील पूर्वपार चालत आले आहे. हे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे. काही ठिकाणी याला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. पुराण कथेमध्ये गौरी हे पार्वतीचे एक नाव आहे. ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी अशा दोन देवींचे पूजन या प्रसंगी केले जाते. काही ठिकाणी ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्यामध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवतेची स्थापना केली जाते. गौरी हे शिवांच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसावर फुलांची वेणी आहे असे गौरीचे वर्णन आढळते. एकदा असुरांचा त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी तिची प्रार्थना केली. गौरीने असुराचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांची पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केलं. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या अशी मान्यता आहे. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धन्य लक्ष्मीच्या पूजेचा, सुख समृद्धी आणि अष्टलक्ष्मीच्या प्राप्तीचा आहे. गौरींच्या मांडणीच्या विविध पद्धती आहेत, तसे त्या पद्धती कुठल्या आपण जाणून घेऊया. तर स्थळ परत्वे गौरीचे पूजेची पद्धत आणि परंपरा बदलत आहेत. काही कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात तर काही कुटुंबात परंपरेनुसार पानवठ्यावर जाऊन 5, 7 किंवा 11 खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी 5 मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींना साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरात धान्याची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा डाळ इत्यादीपैकी 1-2 धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी, सळ्याच्या किंवा सिमेंटाच्या कोथळी मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात किंवा गहू आणि तांदळ यांनी भरलेल्या तांब्यावर मुखवटा ठेवून पूजा करतात. तेरड्यांचीही गौरी असतात. विविध रूपात आणि घरात महालक्ष्मी येतात. काही ठिकाणी या गौरी किंवा महालक्ष्मी सखी पार्वतीसह त्यांच्या मुलेही एक मुलगा एक मुलगी मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा पूजा करतात तर कोणी मातीचे बनवतात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. या पूजेच्या वेळी गुरुजींकडून किंवा पूजा करणाऱ्या महिलेकडून गौरी किंवा महालक्ष्मीची कहाणी सांगितली जाते. त्याबाबत आपण जाणून घेऊया. आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एकदा भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टी पडू लागल्या, घंटा वाजवू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण ना. आई म्हणाली, बाळांनो गौर आणून काय करू, तिची पूजा केली पाहिजे, घावणं घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही आहे. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातल्या सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन. मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, घावणं घाटल्या सामान आणा म्हणजे आई गौराई आणील. बापानं मग घरातल्या चौकशी केली. मुलांचं म्हणणं समजून घेतलं. परिस्थितीमुळे मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबीपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरणं बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि आंबिला करता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्याने भरलेलं दृष्टीस पडलं. तिला आश्चर्य वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्यालाही आनंद झाला. पुढे पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळीजण आनंदाने निजली. सकाळ झाली तशीच म्हातारीन ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणाली. घावणं घाटलं देवाला कर, नाही काही म्हणू नको, रडगाणं काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं का ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. भरपूर गुळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलाबाळासह पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली.
उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कुठून आणू? त्याची म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको, आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पुर, तितक्यात दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील, तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या, त्या धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणांनी त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली. तशीच म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोचती कर. ब्राह्मण म्हणून लागला, आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं, आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको, माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरी म्हणते, ती मीच, मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असं वाढावं असं काही उपाय सांग. गौरीने सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मटक्यावर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंच म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणाने म्हटलं, बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जाऊ 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्याने धुवावे, ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौरा म्हणून त्यांना स्थापन करावी, त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावणं गोड, तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा, सवाष्णीची ओटी भरावी, जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजेच त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपूळ संपूर्ण. अशा प्रकारे ही गौरी आव्हान, पूजन आणि विसर्जनाची कथा सांगण्यात येते. आता त्यात काळानुरूप काही बदल झाले आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती, पुरणवरणाचा नैवेद्य, 16 प्रकारच्या भाज्या, पंचपक्वाने यांचं जेवण बनवायचे. तर आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळं घरात एकच महिला असल्यामुळे एवढे जेवण बनवणे शक्य नसते. बनवले तरी ते संपत नाही. त्यामुळे काळानुसार काही बदल करणे गरजेचे आहे. एवढी पक्वाने बनवण्याऐवजी गोडाधोडाचे जेवण बनवले तरी चालते. काळानुसार काही बदल गरजेचे आहेत. मात्र कोणतेही पूजन, व्रत, सण किंवा उत्सव साजरा करताना त्यामागील कारणे समजून घेते ते साजरा करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपल्याला गौरीचं आव्हान करायचं आहे. तसेच गौरी पूजनाची ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना गौरी आव्हानाविषयीची कथा माहिती होईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर नक्कीच करा आणि चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटनही दाबा. यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे कुठलेच व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला, आजच्या पुरतं इतकंच. आपण भेटूया नंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.